एमपीएससी परीक्षार्थी आज एमपीएससी आयोगाची भेट घेणार आहेत। राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे। 25 एप्रिलची परीक्षा पुढे ढकलावी आणि या मागणीसाठी ते आज एमपीएससी आयोगाची भेट घेणार आहेत आणि मुंबईमध्ये आज ही भेट होणार आहे। त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एमपीएससी परीक्षार्थी आज मुंबईमध्ये एमपीएससी आयोगाची भेट घेणार आहेत। येत्या 25 एप्रिलची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी परीक्षार्थींचा एक गट आग्रही आहे आणि त्यासाठी कालच एका शिष्टमंडळानं शासन दरबारी निवेदन सुद्धा दिलेले आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान कालच परीक्षार्थींनी शरद पवारांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना फोनवरून संवाद साधलेला होता आणि या मुद्द्यावर चर्चा केलेली होती। आज परीक्षार्थींचा एक गट एमपीएससी आयोगाची भेट घेणार आहे। त्यामुळे आता या भेटी दरम्यान काय नेमका तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परीक्षा पुढे ढकलली जाणार का, या परीक्षार्थींना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। काल शरद पवार यांची सुद्धा परीक्षार्थींनी भेट घेतलेली होती आणि त्यांनी आपली मागणी शरद पवारांपुढे ठेवलेली होती आणि त्यानंतर शरद पवारांनी एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश शेठ यांना फोन केलेला होता आणि या मुद्द्यावर चर्चा केलेली होती आणि आज परीक्षार्थींचा एक गट एमपीएससी आयोगाची भेट घेणार आहे। त्यामुळे आता याकडे लक्ष लागले।